नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज आपण आलो होतो भंडारा जिल्ह्यामध्ये। या ठिकाणी भाजपाचे जे उमेदवार आहेत सुनील मेंढे या ठिकाणी आहेत। विशेष म्हणजे सर, आज लोकसभा निवडणूक खूप जवळ आली आहे, प्रचाराचा तुमचा कार्यकाळ सुरू आहे। मला एकच सांगा की आता तुम्ही 2 टर्म्स या ठिकाणी खासदार राहिलात, आता तिसरी वेळेस तुम्ही हॅट्रिक मारण्याच्या तयारीमध्ये आहेत, काय मत आहे तुमचं? नाही, माझी तशी ही दुसरी टर्म आहे, तिसरी निश्चितच नाही। पहिली टर्म माझी आता संपत आहे आणि गेल्या 5 वर्षाच्या काळातच नव्हे तर विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय आमचे नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय दिला गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये, त्यामुळे संबंध जनता, गरीब, महिला, युवा आणि ज्याला म्हणता येईल की बा ज्यांच्यासाठी शेतकरी, ज्यांच्यासाठी मोदीजींनी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना विशेष योजनेच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला, ही सगळी जनता आमच्यावरती खुश आहे आणि त्या भरोशावरती आम्ही येणारी निवडणूक निश्चितपणे जिंकू। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आताच नुकतीच नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा झाली, आज राहुल गांधी यांची पण या ठिकाणी सभा आहे। तर राहुल गांधी यांची या ठिकाणी सभा असल्यामुळे मत परिवर्तन काय होऊ शकतं का? नाही, मोदी साहेब इथे आलेले नाहीत आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये। आज राहुल गांधी निश्चितपणे आहेत, परंतु जे त्यांचे नेते आहेत नाना पटोले, ते तसे जुने नेते आहेत आणि राहुल गांधीचा प्रतिनिधी म्हणून जवळचा माणूस म्हणून त्यांना मोजलं जातं आणि गेल्या 40-45 वर्षे ते इथे आहेत, त्यामुळे त्यांचा विशेष काही प्रभाव होईल आमच्या भागात राहुल गांधीचा असं मला वाटत नाही। आणि माझा विश्वास आहे आमच्या जनतेवरती, जनता आमच्या मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास आहे, त्यांच्या कार्यपद्धती विश्वास आहे, आम्ही म्हणून निश्चितपणे आम्ही जिंकून येऊ। आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित सर पण आहेत। सर, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपकी बार 400 बारचा नारा नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दिला। नुकतीच नागपूरच्या रामटेक परिसरामध्ये त्यांची सभा झाली, आणखी परतही सभा होतात। तुमचं मत काय आहे की सध्या विदर्भामध्ये काय सिच्युएशन असू शकते? विदर्भामध्ये निश्चितपणानं चांगली परिस्थिती आहे। ज्या पद्धतीने गडकरी साहेब असतील त्यांनी आणि त्याचबरोबर आमचे DCM देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं या विदर्भाचा विकास चांगल्या रीतीने केला आहे आणि स्पष्ट चित्र दिसतं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 10 वर्षामध्ये विकास होऊ शकतो, हे त्यांनी पटवून दिलेलं आहे जनतेला। आणि त्यामुळे निश्चितच इथली जनता मोदी साहेब असतील, त्याचबरोबर गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, या सर्वांच्या मागे भक्कमपणाने उभं आहे आणि एक मोठा विश्वास विदर्भातील जनतेचा आहे की ही माणसं चांगल्या रीतीने आपल्या भागामध्ये ज्याप्रमाणे गडकरींनी रोडच्या बाबतीमध्ये केलं, त्याच पद्धतीने इरिगेशनच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुधारणा झालेली आहे आणि त्यामुळे इथलं चित्र सातत्यानं बदलत जातं आहे आणि इथलं GDP पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे। वेगवेगळ्या फील्डमध्ये जो विकास होतो आहे तो विकास निश्चितपणानं या विदर्भालाच नव्हे तर देशाला पुढे घेऊन जाणारा आहे। त्यामुळे जनता मोदी साहेबांच्या बरोबर आहे आणि मोदी साहेबांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आगळंवेगळं नेतृत्व आहे, कारण आपण बघतो आहे जगामध्ये सुद्धा ते नेतृत्व करत असताना आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळे मला वाटतं निश्चितपणानं जनतेचा विश्वास मोदी साहेबांवर आहे। सर, आता तुम्ही महत्त्वाचे आता उज्ज्वला योजना संदर्भात सांगितलं, हा आदिवासी परिसर आहे। आदिवासी परिसरामध्ये उज्ज्वला योजना दिल्यानंतर आदिवासी महिलांना गॅस मिळाला हे देखील तुम्ही सांगितलं, पण गॅसचे हे वाढते दर आहेत, त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी तुम्ही काय सांगू शकता? त्यांच्यासाठी काही वेगळी योजना आहे का? नाही, विषय असा आहे की आपण उज्ज्वला गॅस योजना मोठ्या प्रमाणामध्ये दिली, हे पहिले तर कौतुकास्पदच आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब जनता बाहेर ज्या वेळेला शेतावर मजुरीला जात असताना तिथून लाकडं शोधून आणायची, त्याच्यामध्ये एखाद्याच्या शेतामधून काड्या आणल्या तर भांडणं व्हायचे, एका बाजूला थकलेली अवस्था, दुसऱ्या बाजूला लाकडं शोधणं, तिसऱ्या बाजूला ओले सुके लाकडं आहे की नाही बघून स्वयंपाक करणं, हा एवढा मोठा त्रास मोदी साहेबांनी निश्चितपणानं कमी केला आहे। आता कसं आहे, गॅसचे रेट आहे हे परदेशामधून आपल्याकडे येत असल्यामुळे त्याचे तिथले भाव कमी जास्त होत असल्यामुळे ते होत असतं, पण तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीचा भाग हा सरकार देतं आहे। त्याच्यामुळे जेवढं काही मदत करता येईल त्यांना मदत करत आहे। एका बाजूला गॅसचं आपण तुम्ही म्हणत असला तर दुसऱ्या बाजूला गरीब कल्याण योजनेच्या म्हणून धान्य आहे, वेगवेगळ्या गोष्टीच्या सवलती आहे, त्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांना दिलेल्या दिसत आहेत। तर मला एक छोटा शेवटचा प्रश्न, तुम्ही जर निवडून आलात तर पुढच्या 5 वर्षामध्ये आदिवासी बांधवांसाठी तुमचे काय स्वप्न आहे? निश्चितपणे माझ्या भागात एकदम मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधू आहेत, त्यामुळे आणि आदरणीय आमचे नेते ज्यांच्याशी आता ते बोललेत हे आमच्या राज्याचे आदिवासी मंत्री पण आहेत आणि भरपूर त्यांना अनुभव पण आहे,
त्याच्याशी गेल्या 4-5 महिन्यापासून जेव्हापासून ते आमचे पालकमंत्री झाले संपर्कामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात शासनाच्या योजना या आदिवासी बंधू भगिनींसाठी कशा आणतात येतील या दृष्टीने माझं नियोजन तयार आहे. बरीच काही कामांची सुरुवात पण झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही बरंच काही म्हणजे इथून केंद्राच्या पण काही योजना आहेत, काही राज्या पण योजना आहेत. दोन्ही शासनाचा विचार करून आम्ही मोठ्या प्रमाणात याच्या योजना देऊ शकू. विशेषतः आमच्या आदिवासी बंधूंना घर, स्वतःचं राहतं घर हा एक मोठा विषय घेऊन मी त्याच्यावरती विशेष काम करणार आहे. त्यांच्या शिक्षणावरती काम करणार आहे आणि त्यांना एक छोटे मोठे उद्योग उभारून छोटे मोठे उद्योग त्यांचे गृहउद्योगसारखे विषय त्याच्याशी जोडून आपण त्यांचा विकास करता याच्यावरती आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत. देशोन्नतीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की येणाऱ्या 19 तारखेला जे निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आता स्थानिक जनता या ठिकाणी कमळ फुलणार का स्थानिक जनता ही काँग्रेसच्या हातात हात देणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह आशिष जैन, स्वप्नील दुधारे, भंडारा.